जगातील असं एक आंदोलन जे झाडांना चिपकून झालं। 70च्या दशकामध्ये उत्तराखंड आणि त्याच्या सभोवतालच्या एरियामध्ये जंगलतोडीने एक गंभीर रूप धारण केले होते। खरं तर सन 1973ला उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील मंडल या गावात व्यापाऱ्यांनी जंगलातील झाडे तोडायला सुरुवात केली। तेव्हा गावकरी आणि विशेषतः महिला पुढे आल्या। त्यांनी झाडाभोवती हात पसरले आणि झाडाला घट्ट मिठी मारली आणि यावरूनच त्या आंदोलनाला नाव पडले ते चिपको आंदोलन 1973। या आंदोलनाचे नेतृत्व करत होते ते प्रसिद्ध पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा आणि त्या गावातील गावकरी महिला गौरादेवी। आणि हे प्रयत्न केवळ जंगल वाचवण्याचे नव्हते तर ग्रामीण जनतेच्या हक्काचे आणि निसर्ग संवर्धनाचे होते। जंगल हे फक्त इथल्या सत्ताधाऱ्यांसाठी नाहीये तर इथल्या शेतकऱ्यांसाठी, गुरांसाठी आणि पाण्यांसाठी आहे। जंगल आहे तर जीवन आहे हा संदेश चिपको आंदोलन ओरडू जगाला सांगत होतं। चिपको आंदोलनाचा परिणाम असा झाला की भारत सरकारला जंगल संरक्षणासाठी नवीन धोरणे बनवावी लागली, व्यावसायिक वृक्षतोडीवर नियंत्रण आले आणि खरा उद्देश साध्य झाला तो समाज पर्यावरण रक्षणाविषयी जागृत झाला। आणि चिपको आंदोलन हे फक्त आंदोलन नव्हते तर मानव आणि निसर्ग यांच्यातील नातं जपण्याचा एक महान संदेश होता। आणि आजही आपल्याला याची प्रचिती होते की जर आपण निसर्गावर प्रेम केलं तर निसर्ग आपल्याला भरभरून देतो। आणि हो, आज काही नवीन शिकले असाल तर फॉलो करा।